नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. मी सांगितलं आपल्याला की गेल्या वेळचं जर समीकरण आपण बघितलं, भारतीय जनता पार्टीच्या आणि तारांनीच्या 33 जागा निवडून आल्या होत्या, शिवसेनेच्या 4 आणि राष्ट्रवादीच्या 14 हे आमच्या महायुतीच्या लोकांचं संख्याबळ होतं. आता राहिल्या जागा कोणत्या, तर काँग्रेसचे निवडून आलेले 29 जे नगरसेवक होते त्या जागांमध्ये वाटणी व्हावी आणि त्या जागा तिन्ही पक्षांनी वाटून घ्याव्यात. त्यात त्या पक्षाला किती प्राधान्य द्यायचं. समजा आता शहरामध्ये निश्चितपणानं आमदार क्षीरसागर साहेब हे शिवसेनेचे आमदार आहेत, त्यांना थोडंसं झुकतं माप दिलं पाहिजे. दक्षिणमध्ये अमल माडिक आमदार आहेत, त्यांना झुकतं माप दिलं पाहिजे. या दृष्टिकोनातून त्या 19 जागांची वाटणी केली जावी असा आमचा प्रस्ताव मित्रपक्षांसमोर आहे. भाजप मोठा भाऊ आहे आणि भविष्यातही मोठा भाऊ राहील. त्या गेले 15 वर्षे कोल्हापूर महापालिकेची सत्ता ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या पक्षाच्या ताब्यामध्ये होती. राष्ट्रवादी सोबत होते, परंतु प्राबल्य किंवा प्रभाव किंवा तिथलं जे सगळं कारभार जो होता तो काँग्रेसच्या नेते मंडळींच्या हातात होता. आणि आमचं स्पष्ट मत आहे किंवा आमचं सर्वेक्षण आहे की काँग्रेसनं 15 वर्षामध्ये म्हणावं तसं उठावदार काम या कोल्हापूर महापालिकेच्या माध्यमातून केलेलं नाही. अनेक कामं प्रलंबित आहेत, अनेक गोष्टी अजून करता येण्यासारख्या आहेत. कोल्हापूर शहराचा प्रलंबित असणाऱ्या अनेक विषय किंवा मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या सगळ्यांचाच तिन्ही पक्षाचा आता महायुतीचा प्रयत्न असणार आहे. आणि सध्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे, केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे. त्याचा निश्चितपणानं परिणाम किंवा प्रभाव हा महापालिकेच्या निवडणुकीवर आपल्याला दिसून येईल. आम्हाला कोणत्याही गोष्टी आज महापालिका म्हणून किंवा पक्ष म्हणून सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मांडता येतात, मागता येतात आणि ते आम्हाला परिपूर्णता सुद्धा होते. कोल्हापूर शहरामध्ये तुम्ही बघा, आता या गेल्या 2.5 वर्षात नाही, या 1 वर्षामध्ये, पूर्वी एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि आता फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, अनेक प्रकल्प कोल्हापूरला देण्याचं काम केलेलं. आता तुम्ही शेंडा पार्कमध्ये बघा, हॉस्पिटल मंजूर झालेलं आहे. आता बास्केट ब्रिजचं काम अनेक वर्ष प्रलंबित होतं, 1050 कोटी रुपयाचं ते काम मंजूर झालेलं आहे. कोल्हापूर शहरांतर्गत फ्लायओव्हरची आपण मागणी केलेली आहे, त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, त्याचं ऑलरेडी टेंडर आलेलं आहे. तर अशा कोल्हापूरच्या असणाऱ्या मागण्या या प्रभावीपणानं सरकार आपलं असल्यामुळे आपण करून घेऊ शकतो. आणि आता नागरिकांच्याकडून आम्ही जाहीरनामा तयार करणार आहे. पक्षाचा जाहीरनामापेक्षा कोल्हापूर शहरातले लोक जे असतील त्यांच्याकडून आम्ही तुम्हाला काय अपेक्षित आहे आपल्या शहरामध्ये, या सगळ्या बाबी मागणी करून आम्ही आमचा जाहीरनामा तयार करणार आणि पुढील 5 वर्षांमध्ये तो जाहीरनामा पूर्ण केला जाईल अशी ग्वाही देण्यासाठी आम्ही या निवडणुकीमध्ये लोकांच्या समोर जाणार आहोत.